हाय मित्रांनो, माझं नाव युवराज. पुन्हा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आजचा ब्लॉग तर एकदम जबरदस्त बनणार आहे, कारण आज मी आलो आहे ना, तो ब्रिस्टल सिटीमध्ये आलो आहे. आणि ब्रिस्टल सिटी कशी दिसणार आहे ते तुम्हाला माझ्यासोबत बघायला मिळणार आहे. तर चला, आपण कुठलाही वेळ न दवडता आता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि आशा करतो हा पण माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल. तर चला जाऊया आणि ब्रिस्टल सिटी फिरूया. किती मोठी बसायला जागा दिली यांनी, ते आहे ना? कसं वाटतं, एकदम मस्त मोठं वाटतंय. ही बोट बघा, हाऊस बोट, ब्रिस्टलची हाऊस बोट. छान आहे ना, एकदम मस्त वाटतं. एकदम काय चाललंय, एकदम मस्त. आतमध्ये केरळची आठवण आली का? हो, हे केरळला अशा बोटी असतात. केरळचे आपल्या खूप छान आहे तुला. हां ना, केरळच्या छान आहेत आपल्या. उड टाईप आहेत ना. हां, वूड टाईपच्या केरळच्या आपल्या छान आहेत. या प्लास्टिकच्या सारख्या लाकडाच्याच वाटतं. हे कसल्यात काय माहीत आहे बोट चालले तिथं. सगळ्या मोस्टली बोटच दिसत आहेत. छोट्या मुलांसाठी वाटतं, ही मोठी पण लोक बसले आहेत. छान आहे एकदम. मला वाटतं पूर्ण राऊंड मारत असेल कदाचित ते. त्या पूर्ण सिटीचा राऊंड मारत आहेत वाटतं. या ट्रेनमध्ये चालली ट्रेन छोटीशी आवाज करत स्टीमवरची. तुम्हाला स्टीम धूर दाखवतो बघा, कसा धूर निघतोय. हां, हे पूर्ण धूर निघतोय यांचा. स्टीममधून धूर निघतोय. सगळे बाय करतायत. ही बोट बघा, मला बोट दाखवतो. किती मस्त छान बोट आहे, एकदम सुंदर. हिचा एक फोटो घेऊया आपण. बोट आहे आणि एक तुम्हाला प्रायव्हेट बोट दाखवतो अजून. आणि त्याच्यावर हेलिकॉप्टर बसवलेलं आहे. हेलिकॉप्टर ठेवलं आहे त्याने, बसवलं नाही, ते ठेवलं आहे त्याने. चला, तुम्हाला आता अजून एक प्रायव्हेट बोट दाखवतो. आणि त्याच्यावर बघा हेलिकॉप्टर पण ठेवलेलं आहे त्यांनी. आणि तुम्हाला दाखवतो थोडा झूम करून. तर तुम्हाला दिसत असेल ना, तर बघा, ही प्रायव्हेट बोट आहे. आणि तुम्हाला हेलिकॉप्टर दाखवतो. हे बघा हेलिकॉप्टर, बघितलं हेलिकॉप्टर? ते एक हेलिकॉप्टर पण ठेवलं आहे. ही प्रायव्हेट बोट आणि जी आहे ना, ती खूपच महाग असते. तर तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो कसं दिसते ते. चला. तर इथे छोटीशी जत्रा लागलेली आहे. आणि बघा इथे कसं लोक एन्जॉय करतात. मुलं इथे उड्या मारत आहेत आणि इथे हे खेळायला आहे.
तर मित्रांनो, आता हाय स्ट्रीट संपलं आहे. आता आम्ही आलो आहे एका इथे एक जुनी एकदम लायब्ररी आणि एक जुना एक चर्च आहे. तर हे खूप फेमस आहे. आज संडे असल्यामुळे चर्च कदाचित बंद असेल, पण बघूया आपण आतमध्ये जाऊन आपल्याला अलाउड करतात का नाही. तर इथे ब्रिस्टलमध्ये आलं ना तर मोस्टली तुम्हाला चर्च आणि युनिव्हर्सिटी ह्या सर्व दिसतात. तर चला जाऊया पुढे आणि बघूया आपली चर्च आणि लायब्ररी कशी दिसत आहे तिथे. ब्रिस्टल सिटी आहे ना, ही खूप सुंदर आहे आणि इतकी याने साफसफाई ठेवली ना इथे ब्रिस्टलमध्ये की येऊन खूप प्रसन्न वाटतं आणि सेम माझं लंडनसारखंच वाटतं. आणि इथे खूप सारे असे स्टॅच्यू पण आहेत. हा तर स्टॅच्यू मला इंडियामधलाच वाटतो आहे. तर चला आपण जवळ जाऊन बघूया हा स्टॅच्यू कोणाचा आहे. आणि त्याच्या बाजूलाच चर्च आहे, तर तिकडे पण जाऊया. तर चला हा बघूया स्टॅच्यू कोणाचा आहे ते. तर तुम्ही आता बघू शकता ज्या माझ्या व्हिडिओमध्ये दिसतं ना ते ब्रिस्टल हॉल आहे. हा खूप मोठा हॉल आहे आणि प्लस ह्या राईट साईडला हे चर्च आहे. किती सुंदर चर्च दिसते बघा. आणि समोर जे बघतात ना ते छोटंसं पार्क बनवलं आहे आणि अशी पूर्ण ग्रीनरी इकडे दिसते ना की खूप बरं वाटतं आणि येऊन इथे शांत बसं वाटतं. आणि झाडाची बघा झाडं कशी लावले त्याने. आणि लंडनमध्ये आणि बाहेर आणि UK मध्ये बघाल तर तुम्ही इथे झाडांना खूपच प्राधान्य देतात आणि ते खूप जपतात झाडांना. तर इथे बघा तुम्हाला समोर दिसतं इथे कारंजे उडत आहेत आणि इथे लोक खूप एन्जॉय पण करतात. आज संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे, पण इथे एवढे प्रत्येक गोष्टी अशी जतन केली जाते ना की खूप लोकांना बरं वाटतं आणि इथे लोक येऊन इथे आपला वेळ घालवतात. आणि तर आता आपण बघूया आपल्या चर्चमध्ये जायला मिळतं का नाही. तर आपण थोड्या वेळात चर्चमध्ये पण जाऊया. बाहेरच एक ॲम्ब्युलन्स पण लावलेली आहे. तर कदाचित काय आम्ही इमर्जन्सी असेल तर ॲम्ब्युलन्स पण बाहेर असते. तर चला जाऊया चर्चमध्ये आणि बघूया आतमध्ये चर्चमध्ये काय आहे. मित्रांनो, अशा प्रकारे मी ब्रिस्टल सिटी खूप फिरलो. इथे चर्च बघितलं, लायब्ररी बघितली, हाय स्ट्रीट बघितलं. तर आशा करतो हा पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.